मॅथ्स स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर या व्हिडिओमध्ये आपण 2026 साली झालेल्या परफेक्ट टॅलेंट सर्च इयत्ता दुसरी या स्पर्धा परीक्षेचे स्पष्टीकरणासहित उत्तरे पाहणार आहोत. चला तर वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. विभाग 1 भाषा सामान्य ज्ञान. प्रश्न क्रमांक 1 व 2. खालील उतारा वाचा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोधा. हळद, हळकुंड हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे जंतुनाशक असून अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी वापरतात. हळद लावल्यामुळे त्वचेचा रंग उजळतो, नैसर्गिक चमक आणते. जखमेवर लावल्यास रक्तस्राव थांबतो. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे पाणी पिल्यास शांत झोप लागते व शरीरावरील सूज कमी होते. लग्न समारंभात हळद लावली जाते. प्रश्न क्रमांक 1. हळद जखमेवर लावल्यास काय होते? तर इथं उत्तर दिलेलं आहे, हळद जखमेवर लावल्यास रक्तस्राव थांबतो. म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या कार्यक्रमात हळद लावली जाते? तर लग्न समारंभात हळद लावली जाते. प्रश्न क्रमांक 3. पुढील पर्यायातील एकवचन अनेकवचन शब्दांची चुकीची जोडी असणारा पर्याय कोणता? तर पर्याय पहा, सायकल सायकली, माळ माळा, बिबिया हे बरोबर पर्याय आहेत. पण बैल बैले असं होऊ शकत नाही. एक बैल अनेकसुद्धा बैलच. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा इथे चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 4. हत्तीच्या ओरडण्याला काय म्हणतात? तर हत्तीच्या ओरडण्याला चित्कारणे असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5. जसे नाण्यांची चळत तसे भाकऱ्यांची चवड. पर्याय क्रमांक 1. आजोबांच्या मत्तीला कोण धावले? आजोबांच्या मत्तीला चंपक धावला. पर्याय क्रमांक 2 हा इथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 7. पाऊस फुले या पाठाचे लेखक कोण? तर पाऊस फुले या पाठाचे लेखक आहेत राजीव तांबे. प्रश्न क्रमांक 8. गाल फुगवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे रुसणे. पर्याय क्रमांक 3. जसे ढगांचा गडगडाट तसे बांगड्यांचा किणकिणाट. पर्याय क्रमांक 4 हा इथे बरोबर असेल. आजीबाईच्या दुसऱ्या मांजराचे नाव काय होते? आजीबाईच्या दुसऱ्या मांजराचे नाव होते सोकोबा. प्रश्न क्रमांक 11. पुढीलपैकी अचूक पिल्लूदर्शक शब्दाचा पर्याय निवडा. तर अचूक म्हणजेच बरोबर. तर इथं पर्याय क्रमांक 1 आहे शेळीचे मेंढरू. चुकीचं आहे, मेंढीचे मेंढरू असतं. सिंहाचा छावा असतो. 2 नंबरचा पर्याय पण चुकीचा आहे. म्हैशीचे रेडकू असतं आणि गाईचे वासरू असतं. पर्याय क्रमांक 4 हा सुद्धा चुकीचा आहे. पण इथं हरणाचे शावक. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 12. कोल्हापुरात काल पावसाची बरसात झाली या वाक्याचा काळ कोणता? तर काल बरसात झाली म्हणजेच या वाक्याचा काळ आहे भूतकाळ. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 13. शेजारील चित्रामध्ये कोणता सण दाखवला आहे? तर या चित्रामध्ये पाहिलं तर लक्षात येतं की बैलाची पूजा करत आहेत. म्हणजेच हा सण कोणता आहे? बेंदूर हा सण आहे. पर्याय क्रमांक 4 हा इथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 14. महानगरपालिकेच्या शाळेत कोण शिकतो? तर पाठ्यपुस्तकानुसार महानगरपालिकेच्या शाळेत रुपाली शिकते. प्रश्न क्रमांक 15. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? बेडूक, बेडकी. पर्याय क्रमांक 3 हा इथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 16. काकांचा मुलगा हा तुमचा नात्याने कोण लागतो? तर काकांचा मुलगा हा आपला नात्याने चुलत भाऊ लागतो. पर्याय क्रमांक 4 हा इथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 17. शेजारील चौकोनात कोणते अक्षर लिहिल्यास 4ही शब्द अर्थपूर्ण तयार होतील? तर या चौकोनामध्ये आपल्याला या पर्यायांपैकी एखादं अक्षर ठेवायचं आहे आणि 4
अर्थपूर्ण शब्द तयार व्हायला पाहिजेत. म्हणजेच जर आपण इथं जी ठेवलं तर काय होतं पाहूया. ताजी, भाजी, भजी, आजी. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा इथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणाची सवय चांगली आहे असा प्रश्न आहे. 1. सान्वी 1 दिवसाआड अंघोळ करते. दीपाली टीव्ही बघत जेवते. पूर्वा शाळेला जाताना एक चॉकलेट खाते. ध्रुवा जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुते. तर या सर्वांपैकी चांगली सवय कोणती? तर ध्रुवा जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुते. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? तो काय गंमत, समोर मांजरांची दहीहंडी. तर यानंतर आपण उद्गार चिन्ह हे विरामचिन्ह वापरू. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20. काय काय माहिती असते दिनदर्शिकेत असे कोण म्हणाले? तर असं पाठ्यपुस्तकानुसार मुमताज म्हणाली. पर्याय क्रमांक 2 हा इथे बरोबर असेल. विभाग 2 गणित. प्रश्न क्रमांक 21. 52 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? तर याचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी बरोबर जोडी कोणती हे ओळखा. 5 एकक 4 दशक 54. चुकीचं आहे. 5 एकक 4 दशक म्हणजे काय होईल? 4 वर 5 45 होईल. 6 दशक 2 एकक 26. चुकीचं आहे. 6 दशक 2 एकक 6 वर 2 62 होईल. 7 एकक 3 दशक बरोबर 37. अगदी बरोबर आहे. 7 एकक एकक स्थानी 7 आणि 3 दशक दशक स्थानी 3. इथं पहा दशक स्थानी 3 आणि एकक स्थानी 7 म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 23. या आकृतीला कडा किती असतात? तर ही जी आकृती आहे ही सिलेंडर शेपची आकृती आहे. तर याला जे कडा असतात ते ही वरची एक कडा आणि ही खालची एक कडा म्हणजे ह्या आकृतीला 2 कडा असतात. म्हणजे तिथं पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 24. पुढील पर्यायातील 4चा अचूक टप्पा कोणता? तर खालील पर्यायांमध्ये 4चा फरक असणाऱ्या संख्या कोणत्या हे आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. 29, 33, 37 आणि 41. 29 अधिक 4 33, 33 अधिक 4 37, 37 अधिक 4 41. प्रश्न क्रमांक 25. चौकोन अधिक 39 बरोबर 67. तर चौकोन बरोबर किती असा प्रश्न आहे. तर सोडवूया. त्यासाठी आपल्याला 67 वजा 39 करावं लागेल म्हणजे चौकोनामध्ये कोणती संख्या येईल ते मिळेल. तर 67 वजा 39 काय येतं पाहूया. 7च्या जागी येणार 17 आणि 6च्या जागी येणार 5. 17 वजा 9 किती येतं? 17 वजा 9 8 आणि 5 मधून 3 गेले राहिले 2 म्हणजे त्याचं बरोबर उत्तर मिळेल 28. पर्याय क्रमांक 2 हा येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 26. 67 वजा चौकोन बरोबर 24. तर चौकोन बरोबर किती? तर चौकोनामधील संख्या आपल्याला शोधायची आहे. त्यासाठी आपण 67 वजा 24 केलं तर आपल्याला चौकोनामधील संख्या मिळेल. तर करूया. 67 वजा 24 केल्यानंतर आपल्याला मिळेल 43 म्हणजे तिथे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 27. डिसेंबर महिन्यातील पहिल्या गुरुवारी 5 तारीख असेल तर दुसऱ्या गुरुवारी किती तारीख असेल? तर आठवड्यामध्ये एकूण 7 दिवस असतात. पहिल्या गुरुवारी जर 5 तारीख असेल तर या 5 मध्ये आपल्याला 7 मिळवावं लागेल. म्हणजेच दुसऱ्या गुरुवारी कोणती तारीख असेल ते आपल्याला मिळेल. 5 अधिक 7 बरोबर 12 म्हणजेच डिसेंबर महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी 12 तारीख असेल. इथे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 28. 5 रुपयांची 4 नाणी देऊन त्या रकमेत 2 रुपयांची किती नाणी येतील? तर 5 रुपयांची 4 नाणी म्हणजेच
20 रुपये. म्हणजे 20 रुपये म्हणजे 2 रुपयांची किती नाणी? तर 20 रुपये म्हणजे 2 रुपयांची 10 नाणी. म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 29. खालील पर्यायातील मूल्यवाचक संख्या ओळखा. तर पर्याय आहेत 38, चौथा, 100वा, पहिला. तर यातील मूल्यवाचक संख्या आहे पर्याय क्रमांक 1, 38. बाकीच्या या ज्या संख्या आहेत, पर्याय आहेत, हे क्रमवाचक संख्या आहेत. चौथा, 100वा, पहिला. प्रश्न क्रमांक 30. 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 बरोबर 4 गुणिले चौकोन. तर 4 गुणिले चौकोनामध्ये काय येईल? तर 4 इथे किती वेळा 4ची बेरीज केलेली आहे पाहूया. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 वेळा 4ची बेरीज केलेली आहे. म्हणजे 4 गुणिले आपल्याला 6 करावं लागेल, मगच याचं उत्तर मिळेल. म्हणजे चौकोनामध्ये काय येईल? तर पर्याय क्रमांक 3, 6. प्रश्न क्रमांक 31. रिकाम्या चौकोनात ग्रेटर दॅन, लेस दॅन, इज इक्वल टू म्हणजेच च्यापेक्षा मोठे, च्यापेक्षा लहान आणि बरोबर यापैकी योग्य चिन्ह वापरा असं म्हटलेलं आहे. तर पहा इथं काय दिलेलं आहे? 7 एकक आणि 5 दशक. म्हणजेच 5 दशक आहे म्हणजे 5वर 7, 57 इथं असणार आहे. इथं काय असणार आहे? 57. आणि मध्ये चौकोन दिलेला आहे आणि 50 अधिक 3. 50 अधिक 3 किती असतं? तर 53 असतं. 50 अधिक 3 53 असतं. मग 57 हे 53पेक्षा मोठे आहे की लहान आहे? तर 57 हे 53पेक्षा मोठे आहे. म्हणजे इथं जे चिन्ह येईल ते अशा प्रकारे येईल. म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 32. इयत्ता दुसरीच्या वर्गात गुलाबी रंगाच्या 43 पताका लावल्या व पिवळ्या रंगाच्या 29 पताका लावल्या. तर गुलाबी रंगाच्या किती पताका जास्त लावल्या आहेत? त्यासाठी आपल्याला गुलाबी रंगाच्या किती पताका जास्त लावल्या आहेत असा ज्यावेळी प्रश्न असतो त्यावेळी आपल्याला वजाबाकी करावी लागते. म्हणजे तिथं आपल्याला 43 वजा 29 करावं लागेल, मग याचं उत्तर मिळेल. चला करूया. तर 43 वजा 29 केल्यानंतर आपल्याला इथं उत्तर मिळालेलं आहे 14. म्हणजेच इथं पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 33. जर उद्या बुधवार असेल तर काल कोणता वार होता? पहा, जर उद्या बुधवार असेल तर आज असेल मंगळवार आणि काल असेल सोमवार. म्हणजेच इथं पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. काल सोमवार असेल. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणत्या महिन्याचे दिवस 30 असतात? तर पर्याय दिलेले आहेत जुलै, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. तर या 4 महिन्यांपैकी नोव्हेंबर या महिन्याचे दिवस 30 असतात. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील उतरता क्रम अचूक आहे? तर उतरता क्रम म्हणजे काय? तर अगोदर सर्वात मोठी संख्या, मग त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडीशी लहान संख्या, मग त्याच्यापेक्षा थोडीशी लहान संख्या आणि शेवटी सगळ्यात लहान संख्या. तर याप्रमाणे या 4 पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 3 71, 69, 61 आणि 59 हा बरोबर उतरता क्रम आहे. म्हणजे जिथं पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 36. पुढील संख्येच्या लगतची मागची व लगतची पुढची संख्या कोणती येईल हे ओळखा. तर इथं संख्या दिलेली आहे 60. 60च्या अगोदरची संख्या असते 59 आणि 60च्या नंतरची संख्या असते 61. म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 37. 64 या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत किती? तर 6 या अंकाची स्थानिक किंमत विचारलेली आहे. 6 4, 6वर 4 म्हणजे 6.4 एकक. पहा इथं 6 दशक कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 3 म्हणजे 6 या अंकाची स्थानिक किंमत 60 पण होऊ शकते आणि 6 दशक ही सुद्धा होऊ शकते. प्रश्न क्रमांक 38. 4 सत्ते 28 म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 39. खालील आकृतीबंध पूर्ण करा. तर इथं पहा, खालच्या दिशेने 3 बाण दिलेले आहेत, मग डाव्या बाजूने 3 बाण दिलेले आहेत, मग वरच्या दिशेने 3 बाण दिलेले आहेत, मग उजव्या बाजूला 3 बाण दिलेले आहेत. आता काय पुढे येणार? खालच्या दिशेने 3 बाण आणि डाव्या साईडला 3 बाण असं कुठं आहे पहा.
तर पर्याय क्रमांक 4 हा इथे बरोबर असेल, खालच्या दिशेने आणि डाव्या साईडला. प्रश्न क्रमांक 40. 64 या संख्येतील अंकाची अदलाबदल केल्यास नवीन तयार होणारी संख्या कोणती? तर 64 या संख्येची बदल केल्यास कोणती संख्या तयार होईल? तर 46 होईल. 46 म्हणजेच काय? 4 दशक आणि 6 एकक, म्हणजेच इथं पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. विभाग 3 इंग्रजी. प्रश्न क्रमांक 41. या चित्राचे नाव काय? तर इथं जे चित्र दिलेलं आहे या चित्राचं नाव मराठीमध्ये कुऱ्हाड आणि इंग्लिशमध्ये त्याला आपण एक्स असं म्हणतो. पर्याय क्रमांक 4 हा इथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 42. खालील पर्यायातील चित्राशी यमक जुळणारा शब्द कोणता? तर इथं जे चित्र दिलेलं आहे ते आहे बॉल. तर बॉलशी यमक जुळणारा शब्द कोणता असेल? तर ब ऑल बॉल, क ऑल कॉल, CALL कॉल. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 43. चित्रातील पेनांची संख्या मोजा व अचूक पर्याय निवडा. तर या पेनांची संख्या मोजल्यानंतर ही संख्या येईल 19. पर्याय क्रमांक 4 हा इथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 44. चित्रातील अचूक कृती कोणती ते ओळखा. तर इथं जी मुलगी आहे ती गाणे म्हणत आहे, म्हणजेच ती सिंगिंग करत आहे, म्हणजेच इथं पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 45. चित्र पहा व खेळाचे नाव ओळखा. तर इथं एक मुलगा व मुलगी ह्या दोरी ओढ्या खेळत आहेत, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो स्किपिंग रोप, म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. क्रमांक 46. आजीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? तर आजीला इंग्रजीमध्ये ग्रँडमदर म्हणतात. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी वॉटरमेलनचे चित्र कोणते? वॉटरमेलन म्हणजेच कलिंगड, इथे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी मंथ कोणता? मंथ म्हणजेच महिना, तर येथे महिना कोणता आहे? तर मे. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? तर पहा इथं 1 नंबरला दिलेला आहे रेक्टँगल, हे बरोबर आहे. इथं कोन दिलेला आहे, हे पण बरोबर आहे. क्यूब दिलेला आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजेच इथं चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 2 ट्रँगल. ट्रँगल हा असा असतो का? तर नाही, ट्रँगल हा अशा प्रकारे असतो. प्रश्न क्रमांक 50. रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास आडवा व उभा शब्द अर्थपूर्ण होईल असं विचारलेलं आहे. तर इथं रिकाम्या चौकटीमध्ये आपण या पर्यायापैकी एखादं अक्षर ठेवून आपल्याला आडवा व उभा अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. समजा मी इथं ए ठेवलं तर काय होईल? AOOM. शब्द अर्थपूर्ण होतो का? नाही. समजा मी इथं यू ठेवलं तर UOOM. हा अर्थपूर्ण शब्द तयार होईल का? नाही. समजा मी इथं आर ठेवलं, जर आर ठेवलं तर ROOM हा अर्थपूर्ण शब्द होतो का? होतो. म्हणजेच उभा रूम हा शब्द तयार होतो. आणि जर त्या आरवरून आपण आडवा शब्द पाहिला तर CARROT कॅरोट हा सुद्धा अर्थपूर्ण आडवा शब्द तयार होतो. म्हणजेच कॅरोट आणि रूम हे 2 अर्थपूर्ण शब्द तयार होतात. म्हणजेच इथं पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल.